नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. कारण काय कळतच नाही. कार्यक्रम पुढे गाड्याच वाढणार नाही. अवघड होणार काम. आल्या आल्या गेल्या इथलं गेल्या. हा इथलं गेल्या पुढं आली कर गाडी. अण्णा पुढे अण्णा. येस सर. पुरंदर मिल चला समोर सर का दादा पुढे जरा विश्वजित दादा. कशाने तिकडे पुढे जात पाईप जरा बाजूला. चला
डावी साईड इंडियन आर्मी वगैरे 350 ग्रामचा डोस आहे त्यामध्ये आपण स्प्रे वगैरे करू शकतो. आपल्या इथं जिल्ह्याचा प्रादुर्भाव झाला होता बेलसरला, तिथं आपण गावाला स्पॉन्सर केलं परिसरामध्ये. चला चला चला. देतो की वातावरण निर्मिती चालली. कसं लावले फुलाबद्दल त्यांना 120 रुपये किलो. होय कुठे सट्टवाडीचे का पापडाला कसं केलं त्याने जाळी आणली का थोडासा आता बाजूला बरं मागचा फोटो काढू शकतो. हां बस आता काय पूर्ण झालं पण सर मास्क सर मास्क पटेल नमस्ते या सर एक सर की आहे की होती जात झालं का आहे का तहसील कार्यालय पुरंदर जिल्हा पुणे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ कार्यक्रम सोहळा जो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ज्यावर प्रशासकीय विभागातून पुणे विभागाचे विभागीय आयुक्त माननीय श्री सौरभ राव सर, तसेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर श्री राजेश देशमुख सर, अप्पर जिल्हाधिकारी माननीय श्री विजय देशमुख सर, तसेच ई फेरफार प्रकल्पाचे राज्याचे राज्य समन्वय माननीय श्री रामदास जगतापजी, उपजिल्हाधिकारी माननीय श्री संजय देशाला जय जवान आणि जय किसान नारा दिला. या दोन्ही घटनेचं या ठिकाणी पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होतं. सर्व उपस्थितांना मी विनंती करतो की प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी सर्व मान्यवर आपलं हॉलमध्ये स्थान सुनिश्चित करतील. आजचा हा विनंती करेल की आपण सर्वांनी आपलं स्थान सुनिश्चित करायचं आहे. 15 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
तसेच एक महत्त्वाचं जे पाऊल या ठिकाणी प्रकल्प राबवण्यात आला तो ई पीक पाहणी या चित्रफितीचा आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून पाहायचे. त्याच्या देवाला पाठांना आणून कसं पाऊस काहीही असो तो अंगार नसतो. आता महसूल विभागानं टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं तयार केलेल्या ई पीक पाहणी ॲपवर शेतकरी स्वतःच आपल्या पिकांची नोंद करणार आहे. आता मी या ठिकाणी विनंती करतोय व्यासपीठावरती पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री डॉक्टर राजेशजी देशमुख सर यांना की त्यांनी येऊन आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. माननीय श्री डॉक्टर राजेशजी देशमुख जिल्हाधिकारी पुणे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी राज्यमंत्री महोदय, सर्वप्रथम आम्ही मुख्यमंत्री महोदयांचा आणि कृषी राज्यमंत्री महोदयांचे पुणे जिल्ह्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे राज्य शासनाच्या वतीनं तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबवले जात आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महसूल विभाग कार्यरत आहे. आणि त्या कार्यक्रमाचे भाग म्हणून डिजिटल सबसिडीचा जो सातबारा आपण तयार केलेला आहे त्याचा मोफत घरपोच वाटपाचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज संबंध जिल्ह्यामध्ये एकूण 600 ठिकाणी आपण या डिजिटल सातबाराचा वाटप केलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे गेले जवळपास 18 महिने आपण कोरोनाशी लढा देतोय. संपूर्ण महसूल यंत्रणा विभागीय आयुक्त महोदयापासून ते गाव पातळीपर्यंत या कोरोनाच्या अनुषंगानं काम करत आहे. हे असं असलं तरी गेल्या 18 महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सातबाराचा, तर आपल्याकडं जवळपास 14,95,000 सातबारा आहेत. आपण आजपर्यंत जवळपास 14,80,000 सातबारा हे दुरुस्त करून डिजिटली आपल्या सिस्टममध्ये अवेलेबल आहे. आणि राहिलेले 13,000 सातबारा सुद्धा 2 महिन्यामध्ये आपण शेतकऱ्यांकडे उपलब्ध करून देणार आहोत. मला आठवतं तर आपण महसूल मंत्री आपल्या पहिल्या टर्ममध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे लोकाभिमुख कार्यक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमाला एकत्रित करून आपण सुवर्णजयंती राज्याचं अभियान आपण राबवलं होतं. त्यात अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. पांढर रस्ते असतील किंवा सातबाराच्या अनुषंगाने फेरफार निर्मिती यायची असतील, आपण एक मोहीम स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली होती. आपण पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तर कोरोना असताना सुद्धा 5 महिन्यामध्ये आम्ही फेरफार आधारित कार्यक्रम महसूल मंडळामध्ये प्रभावित राबवला आणि त्या माध्यमातून जवळपास 17,000 फेरफारच्या कामाची आपण केली आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख सुरू झाल्यापासून म्हणजे संगणकीकरण सुरू झाल्यापासून जे फेरफार आपण जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे, केवळ ह्या 7 महिन्यामध्ये 2,40,000 फेरफार आपण घेतले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण ई पीक पाहणीचं सुद्धा सामान्य महसूल महोदयांच्या उपस्थितीमध्ये शेतावरती त्याचं प्रात्यक्षिक केलं आणि ई पेरा आपण केलं. जिल्ह्यामध्ये तर आजपर्यंत जवळपास 3,10,000 शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी झालेली आहे. शेतकऱ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला आणि ह्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्याला सहभागी करून स्वतः शेतकरी राज्यामध्ये डिजिटलाइज आहे. तर मी एक मुद्दावर या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अभिलेख वितरण प्रणालीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये
धन्यवाद. प्रास्ताविकानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बाळासाहेबजी थोरात यांचा सत्कार स्थानिक लोकप्रतिनिधी नाट्यकार माननीय श्री संजयजी जगताप करतात. त्यासोबतच विभागीय आयुक्त माननीय श्री सौरभ रावसाहेब यांनाही मी विनंती करेन की आपणही प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री माननीय नामदार श्री बाळासाहेबजी थोरात यांचा या ठिकाणी सत्कार करावा. माननीय श्री सौरभ रावसाहेब यांनी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय श्री विश्वजी चंद्रकांत यांचा सत्कार करायचा. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कृषी व्यवसायाचा राज्यमंत्री माननीय श्री विश्वजी सौरभ रावसाहेब यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुखजी, यानंतर डॉक्टर राजेश देशमुखजी जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर माननीय श्री प्रमोद गायकवाडजी सर यांना. माननीय श्री प्रमोदजी गायकवाड सर यांच्या शुभ विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख सर यांचा या ठिकाणी पण सत्कार करायचा. तसेच तहसील कार्यालय पुरंदर यांच्या वतीने व्यासपीठावरती जितकेही मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. यासोबतच तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी माननीय श्री संजयजी जगताप यांचाही सत्कार या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय. हाही सन्मान आमदार साहेब या ठिकाणी स्वीकारतात. यासोबत व्यासपीठावरील सर्वांचा सन्मान प्रशासनाच्या वतीने होतोय आणि मी सन्मानपूर्वक आमंत्रित करेन पुरंदर हवेलीचे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा असणारा सातबाराचा विषय आहे. आपली जमीन आपला सातबारा या माध्यमातून आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून खरं म्हणजे 1 ऑगस्ट महसूल दिनाच्या दिवशी ऑनलाईन सातबारा आणि पीक पाहणीच्या सातबाऱ्यावरती आपल्या सातबाऱ्यावरती आपण आपल्या शेतामध्ये जाऊन लावू शकतो अशा प्रकारच्या गोष्टीचा शुभारंभ महसूल खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम केला गेला. त्या सातबाऱ्याचं मोफत सुधारित सातबाऱ्याचं वाटप समारंभ आणि या वाटप समारंभाचा शुभारंभ आज आपल्या या पुरंदर हवेली तालुक्यामध्ये आणि माझ्या खळद गावामध्ये होतोय. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, मंचकावरती उपस्थित असलेले राज्याचे कृषी राज्यमंत्री आदरणीय नामदार विश्वजीतजी कदम साहेब, आपल्या विभागाचे विभागीय आयुक्त आणि खऱ्या अर्थाने कोविड काळामध्ये अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय कार्यक्षमपणे त्यांनी कोविडच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण विभागामध्ये ज्या विभागाचा नंबर करोना काळामध्ये पॉझिटिव्हिटीमध्ये देशामध्ये पहिला होता त्याला कंट्रोल करण्याचं काम केलं ते आदरणीय सौरभजी रावसाहेब आपल्या कार्यक्षमतेनं खऱ्या अर्थाने करोना संसर्ग काळामध्ये खूप कार्यक्षमतेने आम्ही जवळून बघितलं. रेमडेसिवीर असेल किंवा इतर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये, हॉस्पिटलच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये, ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये अतिशय कार्यक्षमतेने आपल्या प्रशासनाचा जो स्वतःसाठी या ठिकाणी राबवला ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय राजेश देशमुख साहेब, मंचकावरती उपस्थित असलेले ॲडिशनल कलेक्टर देशमुख साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातीलच पाणी पंचायत रामगौरव प्रतिष्ठानच्या प्रमुख आणि त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला आणि गावाला सक्षम, समृद्ध आणि स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं मार्गदर्शन त्या नेहमी करतात आणि आम्हालाही वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, कामकाजामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय कल्पनाताई साळुंखे मॅडम, मंचकावरती उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आणि महसूल खात्यातील माजी कलेक्टर आदरणीय झेंडे साहेब, या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेचे
माजी सदस्य त्याचप्रमाणे बीडीसीसी बँकेचे संचालक माजी चेअरमन आदरणीय डॉक्टर दिगंबर दुर्गाडे साहेब, या भागातले जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे सहकारी मित्र दत्ता शेट्टी गुरुंगे, सासवड नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय नाथजी बोंडे साहेब, जेजुरी नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय मीनाताई, आदरणीय ओमसाहेब मावळकर, या आपल्या पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय अशोकबाबू टेकवडे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणिकरावजी झेंडे पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रतिभानाजी मोहन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादाजी कुर्ते, आदरणीय अण्णासाहेब बांधव, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित नगरसेवक, पंचायत समितीचे या भागाच्या सदस्य आदरणीय कुर्ते काकी, पंचायत समितीचे सदस्य यादवताई, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविताई, सर्वच उपस्थित माझे सहकारी आणि विशेषतः ज्यांचं नाव घ्यावं ते आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय के के कामठे, त्याचप्रमाणे उपसरपंच आपल्या सोसायटीचे मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय आप्पासाहेब कामते, या सर्वांचंच खूप सहकार्य या कार्यक्रमासाठी होते. सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी आहेत, गावचे आणि खडकगावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित, तालुक्यातील माझे सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सरपंच, अधिकारी आणि त्यांच्या निमंत्रणानुसार आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या पुरंदर दौंडचे उपविभागीय अधिकारी आणि कार्यक्षमतेने खऱ्या अर्थाने प्रशासन चालवणारे श्री प्रमोदजी गायकवाड सर, प्रांताधिकारी, त्याचप्रमाणे कोरोना सदृश परिस्थितीमध्ये साहेब या सभागृहामध्ये आपण कार्यक्रम घेतला आहे. या सभागृहामध्ये या ठिकाणी आम्ही छोटंसं हॉस्पिटल चालवत होतो, तिथे 150 बेड आणि 50 ऑक्सिजन बेड होते आणि तिथेच आज आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि खरं मार्गदर्शन करोना सदृश काळामध्ये केलं त्या पुरंदरच्या तहसीलदार रुपालीताई सोबत आणि आपण उपस्थित सर्व शेतकरी बांधव. खरं म्हणजे आज खूप वेगळा योगायोग आणि ऐतिहासिक क्षण आहे, कारण की आदरणीय महसूल मंत्री आणि कृषी राज्यमंत्री या तालुक्यामध्ये आल्यानंतर आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा असणारा पानंद रस्ता, आणि मी मगाशी आदरणीय विभागीय आयुक्तांना म्हटलं की हा पहिलाच पानंद रस्ता असेल महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला, की ज्या पानंद रस्त्याची सुरुवात आणि पुरंदरच्या पानंद रस्त्याच्या चळवळीची सुरुवात ही आदरणीय महसूल मंत्री, आदरणीय कृषी राज्यमंत्री, या विभागाचे विभागीय आयुक्त, आदरणीय जिल्हाधिकारी, आदरणीय प्रांताधिकारी आणि तहसीलदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय. आणि निश्चितपणे मला खात्री आहे त्यामुळे आमच्या पुरंदर तालुक्याचे साहेब जवळपास 500पेक्षा जास्त पानंद रस्त्याने आज आमच्या तहसील ऑफिसमध्ये जवळपास 94 ग्रामपंचायती मिळून 430 किलोमीटरच्या पानंद रस्त्यांची मागणी शेतकऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आमच्याकडे आली आहे. आणि मला खात्री आहे की या मागणीची परिपूर्तता करायला संपूर्ण महसूल खातं त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहील. मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आणि आपल्या महाविकास आघाडीचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचा निधी साहेब आम्हाला त्या ठिकाणी पुरंदरला पानंद रस्त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मिळतोय. आणि निश्चितपणे ही पानंद चळवळ आदरणीय महसूल मंत्र्यांच्या हस्ते आणि आदरणीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले, विभागीय आयुक्तांच्या कलेक्टरांच्या उपस्थितीत पार पडले. मार्चपर्यंत आपण निश्चितपणे हा 430 किलोमीटरचा पानंद रस्त्यांचा प्रकल्प महसूल विभागाच्या माध्यमातून परिपूर्ण करूयात. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला शेतकऱ्यांचं खरी गरज जी असते ती सातबारा असते. आणि साहेब खूप महसूल खात्याचं आणि खऱ्या अर्थाने आपल्या कल्पनांचं मी मनापासून कौतुक करतो, कारण नेहमी आम्ही पाहत आलेलं आहे कृषी खात्यामध्ये आपण कृषी खातं आपल्याकडे असताना त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचा संकल्प
त्या ठिकाणी राबवतात आणि खरं म्हणजे आमच्या पुरंदर भागामध्ये आज 90% जास्त शेतकरी हे शेतकऱ्यांवरती शेती करतात आणि तो संकल्पना केली. आणि मुद्दामून या ठिकाणी मला कृषी राज्यमंत्र्यांना सांगायचं की मागच्या अधिवेशनापूर्वी त्या ठिकाणी मी कृषी राज्यमंत्र्यांना विनंती केली होती की जो आस्थापनाचा कागद असतो त्याला त्या ठिकाणी हस्तांतरीकरणाला त्या ठिकाणी निधी हा कृषी खातं देत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी कृषी राज्यमंत्र्यांनी त्याला शिफारस केली आणि कृषी मंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता जो हस्तांतरीकरणाचा कागद आहे त्याच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची मदत होणार आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी होत असताना साहेब पुरंदरमध्ये खरं म्हणजे अनेक प्रकल्प येत आहेत. आज आपण बघितलं पुरंदरच्या शेतमालांमध्ये सीताफळासारखा पदार्थ त्या ठिकाणी आहे की ती सीताफळ ही आमची ओळख आहे, अंजीर ही पुरंदरची ओळख आहे आणि शेती ही खऱ्या अर्थाने ओळख आहे. परंतु त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये MSRDCच्या माध्यमातून मोठा रिंग रोडचं प्रयोजन हे पुरंदर तालुक्यातून आहे. विमानतळ हे पुरंदर तालुक्याच्या एका भागामध्ये त्या ठिकाणी येतं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती अर्बनायझेशन येतं आहे. पुरंदर उपसा आणि दाणाई शेताचं पाणी पुरंदरमध्ये आज आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ऊसाचं क्षेत्र पुरंदरमध्ये वाढतं आहे. त्याचबरोबर होऊ घातलेल्या काही काळामध्ये गुंतवणुकीच्या प्रकल्पामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती समृद्धी आणि बागायती भाग आमच्याकडे येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येत असताना आपण जी संकल्पना माझ्या सातबाऱ्यावरती माझी नोंद ही संकल्पना जी काढली त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला खूप मोठी मदत झाली की मी माझ्या पिकाची त्या ठिकाणी नोंद करू शकतो, मी माझ्या बांधावरच्या झाडांची त्या ठिकाणी नोंद करू शकतो. आणि म्हणून आपल्या संकल्पनेतून आलेली ही जी सातबारा स्वतःच्या सातबारावरती स्वतःची नोंद करायची जी आहे पद्धत आणि ऑनलाईन सातबारा याच्यामुळे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने खूप मोकळंसं आणि हायचं वाटायला लागलं. मी मनापासून आपलं आणि महसूल खात्याचं खूप मनापासून कौतुक करेल. आज पुरंदरच्याही महसूल विभागाच्या माध्यमातून त्याची टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी दिली आहे, परंतु वेळ जास्त झाल्यामुळे मी त्याबाबत सविस्तर बोलण्यापेक्षा आदरणीय महसूल मंत्री त्याच्यावरती बोलतील. परंतु पुन्हा एकदा आपला पुरंदर हवेलीच्या सर्व जनतेच्या वतीने महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे कृषी राज्यमंत्री आदरणीय विश्वजीतजी कदम साहेब, आदरणीय विभागीय आयुक्त आदरणीय सौरभजी रावसाहेब, कलेक्टर साहेब आदरणीय राजेंद्र देशमुख साहेब, सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने स्वागत करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज पुरंदरची निवड आपण त्या ठिकाणी या सातबाऱ्याच्या वाटपासाठी त्या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थाने हा एक ऐतिहासिक निर्णय आपण केलेला आहे. त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. ग्रामरोग प्रतिष्ठानचे संस्थापक आणि पाणी पंचायतीचे प्रणेते स्वर्गीय विलासराव साळुंके यांच्या धर्मपत्नी श्रीमती कल्पनाताई साळुंके यांना आपण येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर आहे कल्पनाताई साळुंके. व्यासपीठ आज महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर आपण वेगळी व्यवस्थापन म्हणजे सातबारा या दोन्हीचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आम्ही जे तालुका म्हणजे गांधीजींचं जे स्वप्न होतं की तालुक्यात आणि गावामध्ये विकासाची घडून येणारी व्यवस्थापन घडवणारी मला असं वाटतं की या सातबाराच्या आणि पद्धतीच्या नियोजनाच्या ज्या आजच्या तंत्रज्ञानामुळे साधण्याच्या गोष्टी आहेत या विकेंद्रीकृत सरकारची महत्त्व भेटेल असं मी समजते. आणि खरं म्हणजे मला 2072 आणि 1972 आणि 2019 या कालखंडात पुरंदरचं अतिशय जवळून चित्र पाहायला मिळालं आणि झालेले बदल पण दिसले. आज पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ येऊन लागलेलं आहे आणि आपल्या शेतीचं जे मूळ भांडवल आहे जमीन, पाणी आणि पर्यावरण, तर
याचा मला असं वाटतं की विचार करत विकासाची नीती आखली गेली पाहिजे. आणि आजच्या विकास निधीच्या माध्यमातून म्हणजे आज आपण महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी एकत्र आलो आहे आणि त्याच्यामधून आपल्याला निसर्ग केंद्रीय विकास निधीचा विचार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने तालुका पातळीवरती वेगवेगळ्या राष्ट्रीय यंत्रणा असेल, प्रशासन असेल आणि स्थानिक पातळीवरचे अनेक क्षेत्रातले आज आपण जे जमलेला आहात पुरंदरमधले सगळे लोक असतील तर त्यांच्या एकत्रित एक व्यासपीठ केलं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुरंदरचं पुढच्या 10 वर्षाचं 15 वर्षाचं चित्र काय असेल. आज सुदैवाने तंत्रज्ञान आणि भांडवल याची उपलब्धी झालेली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 75 वर्षात आपल्याला त्या 75 वर्षात आपली स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक प्रशासन यांचं पण क्षमता त्यांच्या हातात असलेली साधनं ही वाढलेली आहे. त्या कारण विकेंद्रित व्यवस्थापनाचा आपल्याला गांधींनी माहिती सांगितलं तर त्याच्यासाठी आपल्याला मला वाटतं हा अतिशय चांगला दिवस आहे की ज्या दिवशी आपण हे करू शकतो. पाणी पंचायतीची मांडणी नेहमीच पाणलोटापासून तालुका आणि मग पुढे नियोजन व्हायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रात एका ठिकाणी दुष्काळ तर एका ठिकाणी महापूर अशी परिस्थिती आहे आणि शेतीचं अर्थशास्त्र हे पर्यावरणाचे त्याचे स्रोत आहे. पाणी, जमीन आणि वातावरण तर याच्यावर आघात करणारी व्हर्टिकल ग्रोथ असणारी विकास नीती का आपल्याला सर्वसमावेशक गाव पातळीवरपासून सुरुवात करणारी विकास नीती आम्हाला आखायची आहे आणि याच्यामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आता सकाळी मंत्री महोदय आपल्या ग्रामगौरवच्या प्रशिक्षण केंद्रावर आले होते आणि तिथे आपण त्या प्रशिक्षण केंद्राचं आणि गांधी त्या विचाराचं प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना मी आमंत्रण देते की आपण जरूर ते प्रदर्शन पाहायला या की जागतिक पातळीवर मान्यता मिळालेला अशी जी व्यक्ती आहे आणि आजच्या विशेषतः काळात की आतापर्यंत 5 वर्षांनी आपण निसर्गनिर्मित संकटाचा सामना करत होतो परंतु 2021 साली आपण मानवनिर्मित संकटांचा सामना करतो आणि याच्या म्हणजे निसर्गाला पण थोडंसं त्याचं हे करून घेतलं तर पण माणसाला सुधारल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार नाही. आता बरेचसे उपक्रम असं होतात की आपण प्रश्नाचं उत्तर शोधतो. आताच आपण हे पाचवीकडून पाणी घेतलं आहे परंतु याच्यातून प्रचंड निर्माण करायला कचऱ्याची विल्हेवाट लावायची व्यवस्था आमच्या प्रशासनात पण नाही आहे आणि आमच्या धोरणात पण नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला आजच्या दिवशी फक्त गांधीजींच्या विचाराची थोडीशी ओळख करून देते. मला माहिती आहे की या कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे परंतु विलासराव साळुंखे यांच्या नावाने आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून देते तर त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते. म्हणजे प्रशासन असेल, नेतृत्व असेल आणि आमचे सामान्य शेतकरी असतील. आज पुरंदरमध्ये उत्तम शेती करणारे अनेक लोक आहेत परंतु ते विखुरलेले आहेत. त्यांना एकत्र येणं आणि निसर्गाशी समतोल साधत आम्हाला आमचा विकास करायचा आहे, विकेंद्रित विकास करायचा आहे. तर एवढंच मला सांगायचं आहे की हे व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी खुलं आहे आणि आपण जरूर तिथे प्रत्यक्ष या. आपण किती लोक मला माहिती तिथे घेऊन गेले. पाणी पंचायतीचं काम जवळजवळ पुरंदरच्या बऱ्याच भागात झालेलं आहे पण आपल्याला मी या व्यासपीठावर आमंत्रित करते आणि मुख्यमंत्री आता विमानतळाच्या दृष्टीने मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे की आपल्यामध्ये ऑक्सिजन कार्बन फिक्सेशनसाठी मोठ्या
मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि सॉईल कव्हर होणं आवश्यक आहे आणि पर्यावरणाच्या परिणामाला आपण सक्षमपणे करून द्यायचं असेल तर आज रेव्हेन्यूच्या पण जमिनी उपलब्ध आहेत, खाजगी जमिनी उपलब्ध आहेत, तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. आज जागतिक पातळीवरती अगदी पुढची तरुण पिढीसुद्धा या तापमान वाढीचा विचार करते. तर मला असं वाटतं की आपल्याला गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाणं हा एक पर्याय आहे आणि एवढं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुधारित असा साधला. तुमचं मी नाव घेतोय मुक्ताबाई शिवाजी कळणकर. मी आपल्याला सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. मुक्ताबाई शिवाजी कळणकर, आपणही आपला सुधारित सातबारा माननीय नामदार विश्वजित कदम साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभहस्ते मुक्ताबाई शिवाजी कळणकर यांचा सातबारा आपण वितरण करायचा आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 शेतकऱ्यांचा हा सातबारा आपण वितरण करतो. तसेच रामदास विष्णू कामथे यांनाही मी विनंती करेल की आपण ही विभागीय आयुक्त सौरभ रावसर यांच्या शुभहस्ते आपला सुधारित सातबारा आपण स्वीकार करायचा आहे. तसेच सुनीता गंगाराम कादवाने यांनाही मी विनंती करतोय की आपण डॉक्टर राजेश देशमुख सर यांच्या शुभहस्ते आपला सुधारित सातबाराचे पद आपण स्वीकार करायचे. तसेच चंद्रकांत कृष्णा कामथे यांनाही मी विनंती करेल की आपण सन्मानपूर्वक श्री विजय देशमुख सर यांच्या शुभहस्ते आजचा हा जो सुधारित सातबारा आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा नवीन जो सुधारित सातबारा प्रत आपण बघतो त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या 5 शेतकऱ्यांचा या ठिकाणी केलं जातं. आणि अजून एक विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे आपण ई-पीक पाहणी संपूर्ण राज्यामध्ये प्रकल्प राबवलेला आहे, त्या ई-पीक पाहणीचं प्रात्यक्षिक पाहणी ज्यांच्या शेतामध्ये झाली ती भगवान मारुती रासकर यांनाही मी विनंती करतोय आपलाही सातबारा या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी वितरित केला जातो. काही वेळापूर्वी त्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष ई-पीक पाहणी करण्यात आली. ही तंत्रज्ञान प्रणाली इतकी सोयीस्कर आहे, इतकी सुरळीत आहे, इतकी फास्ट आहे, जलद आहे की ज्याच्यामुळे ताबडतोब संपन्न होतोय. सर्व शेतकऱ्यांचा हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण बघतोय नवीन सुधारित आवृत्ती त्यांना तयार करण्यात आलेली आहे. मान्यवरांचे आभार आणि सर्व शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. यानंतरही आपल्या शुभहस्ते सत्कार होतोय. तसेच श्रीमती नीलम देशमुखजी तलाठी चांबळी आणि हिंगणे परिसरातील त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. आपण सर्वात तालुक्यात सर्वाधिक ई-पीक नोंदणी आतापर्यंत केलेली आहे त्याबद्दल आपला मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार होतोय. तसेच उत्कृष्ट कामकाजाबद्दल मी विनंती करतो की आनंद पवार यांना कोतवाल वाल्ला आपलाही या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार होतोय. महसूल विभागातील या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. पुन्हा एकदा त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मी मान्यवरांची विनंती करेन की आपण मंचवर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महोदय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची जे सर्वात महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे ते दिवस रात कष्ट घेत आहे, मेहनत करत आहे. माननीय महसूल मंत्री महोदय त्यांचा विजन, त्यांची दूरदृष्टी, त्यांना त्याची अंमलबजावणी करून नागरिकांना, शेतकऱ्यांना कसे दिलासा देता येईल याच्यावर माननीय महसूल मंत्री महोदय यांचा सतत लक्ष असतो. महाराष्ट्र राज्यात स्वर्ण जयंती महाराजस्व अभियान यासारखा खूप दूरदर्शी आणि महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ज्यांची कल्पनेतून पुढे आला आणि ज्यांनी त्या योजनेला नवीन उंची प्रदान केली असे महसूल मंत्री महोदय त्यांचा खूप लक्ष असतो की प्रशासन कसे काम करत आहे आणि त्याचा लाभ, या कामाचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहे किंवा नाही. तसेच मंचवर उपस्थित दुसरे मंत्री महोदय विश्वजित कदम साहेब, या भागाचे अत्यंत कष्टाळू आमदार महोदय, मंचवर उपस्थित जिल्हाधिकारी पुणे, अपर जिल्हाधिकारी पुणे, तर डिजिटलायझेशनचं पूर्ण काम
हाताळणारे रामदास जगताप, चालुक्य नाईक आणि मंचवर उपस्थित इतर सर्व सन्मानित जनप्रतिनिधी आणि शेतकरी बंधू भगिनींनो, सर हा वास्तविकरित्या एक ऐतिहासिक क्षण आहे ज्या दिवशी आपण राज्यभरात एकाच वेळी सुधारित जे प्रारूपचा 7/12 आहे, त्याला आपण डिजिटल 7/12 म्हणतो, तो त्याचा वाटप कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. हा 7/12 पाहिल्यानंतर नागरिकांना, शेतकऱ्यांना त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती त्रुटी लगेच प्रशासनाच्या निदर्शनास आणता येईल आणि ती दुरुस्त करून हा जे डिजिटल 7/12 आहे तो भविष्यामध्ये थेट जेवढी आपली संस्था आहे त्यांना उपलब्ध करून देण्याचाही नियोजन करण्यात आलेलं आहे. सर पूर्ण डिव्हिजनमध्ये आता पुणे जिल्हा एकदा जर बोललो आपण तर साधारणतः 600 पेक्षा जास्त ठिकाणं उठून हा कार्यक्रम आपल्याकडे सध्या चालू आहे ठिकाणावर आणि डिव्हिजनची चर्चा केली सर तर 2100 लोकेशनवर आपण सध्या हा कार्यक्रम यासारखा कार्यक्रम घेत आहोत. एकटे पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे डाउनलोड झालेले 7/12 त्यांची संख्या 80 लाख पोहोचली आहे आणि या मानाने पाहिला तर पुढील काही दिवसात हा जे उद्दिष्ट आम्हाला देण्यात आलेला आहे ते आपण पूर्ण करायला आम्हाला यश मिळणार आहे. याच्या सोबतच माननीय मंत्री महोदय यांची संकल्पनेतून जे दुसरा महत्त्वपूर्ण उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे तो म्हणजे ई पीक पाहणी. आता पीक पाहणी स्वतः जे शेतकरी आहे ते करू शकतात. त्याचं क्षेत्रफळ किती आहे, एकल पीक आहे, मिश्रित पीक आहे आणि याचा थेट लाभ इन्शुरन्सचे कामासाठी मिळणार आहे. याचा थेट लाभ दुर्दैवी परिस्थितीमध्ये एखादा नैसर्गिक आपत्ती आली तर मोबदला याच्या आकलन करण्यामध्ये मिळणार आहे आणि तसेच त्या जी जे जमीन आहे त्याची किंमत काय आहे तो ठरवताना सुद्धा मिळणार आहे. पांधन रस्त्याचा एक मोठा कार्यक्रम आमदार साहेबांनी घेतला आणि त्याचा उद्दिष्ट आहे की या तालुक्यामध्ये 430 किलोमीटरच्या पांधन रस्ते हाती घ्यायचा आहे. मला आठवण आहे की महाराजस्व अभियानमध्ये सुद्धा मंत्री महोदयाने पांधन रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, नवीन पांधन रस्ते तयार करणे हा एक मोठा आवाहन आम्हाला दिला होता आणि मागील काही दिवसात, काही महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर 100 किलोमीटरपेक्षा जास्त पांधन रस्ते झालेले आहेत. पूर्ण डिव्हिजनमध्ये हा अभियान पुढे नेऊन जाणे याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यतः आपले महसूल मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग जास्त पारदर्शक पद्धतीने कसे काम करेल, जास्त लोकाभिमुख कसे होणार आहे आणि नागरिकांची अडीअडचण सोडवण्यामध्ये आम्ही कशा प्रकारे हातभार लावणार आहे याच्यावर आमच्या कटाक्षाने लक्ष आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित करण्याबद्दल मी माननीय आमदार साहेबांचा खूप मनापासून आभारी आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रम प्रत्येक ठिकाणावर त्यांनी बारीक लक्ष घालून नियोजित केला आहे. मला इथे बोलवण्याबद्दल आणि बोलण्याची संधी देण्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याच्या महसूल विभागाकडून आज 2 ऑक्टोबर एका पवित्र दिनीचं औचित्य साधून जे ई पीक पाहणीचा ही मोहीम, ही योजना राबवण्यात येत आहे, त्या योजनेचा महाराष्ट्राचा शुभारंभ आज या पुरंदर तालुक्यातल्या पवित्र मातीमध्ये होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभलेले राज्याचे महसूल मंत्री, आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी, आमदार, महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षातील एक आमचे तरुण तडफदार विधी मंडळाचे सहकारी सन्मान्य संजयजी जगताप, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले पुणे विभागाचे सन्मान्य विभागीय आयुक्त आणि ज्यांनी करोनाच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोरोनामध्ये
अत्यंत उत्तम या ठिकाणी कामगिरी केली. कोरोनाच्या परिस्थितीत या पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये चांगल्या सुविधा आपल्या लोकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उभ्या केल्या. ते सन्मान्य सौरभराव सर, पुण्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी सन्मान्य राजे देशमुखजी, अपर जिल्हाधिकारी सन्मान्य विजयजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या तालुक्यातील सर्व नेतेगण, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना या सर्व तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, या सासवड, जेजुरी या दोन्ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटी चेअरमन, उपस्थित सर्व तालुक्यातले राजकीय, सार्वजनिक, शेती क्षेत्रातल्या काम करणारे सर्व आमचे शेतकरी मंडळी, स्वर्गीय विलासराव साळुंखे साहेबांच्या विचारांचा वारसा अत्यंत समर्थपणे, त्यांचं कार्य समर्थपणे पुढे चालवणाऱ्या आदरणीय साळुंखे काकी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आज 2 ऑक्टोबर आणि आपल्या भारतीय नागरिकांकरता, आपल्या सर्वांकरता आजचा दिवस एक अत्यंत पवित्र दिवस आहे. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांची जयंती, देशाचं पंतप्रधान घोषवणारे एक अत्यंत गांधीवादी विचाराचे सर्वसामान्य कुटुंबातील एक नेतृत्व लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती, देशाला स्वातंत्र्य देणारं एक नेतृत्व आणि देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला सक्षमपणे पुढे नेणारे एक नेतृत्व, अशा 2 महान नेत्यांची आज जयंती आपण एका वेगळ्या भावनेतून आणि आनंदातून आज देशभर साजरी करत आहोत. आज आदरणीय थोरात साहेबांचं एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी मनापासून आभार मानेन की त्यांनी 2 ऑक्टोबरचं औचित्य साधून ही महसूल विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पीक पाहणीची मोहीम राबवली आणि ह्यातून शेतकऱ्यांना त्यांचे सातबारे असतील, त्यांच्या शेतीत असणारं पिकाचं उत्पन्न असेल, या संपूर्ण गोष्टीची आता मोबाईलद्वारे केवळ त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता ती माहिती त्यांना चटकन या ठिकाणी आज उपलब्ध होणार आहे आणि त्यांना ती माहिती या ठिकाणी करता येणार. आणि म्हणून फार मोठी एक प्रभावशाली योजना आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंजूर करून घेतली आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना कुठेही शासकीय यंत्रणेच्या फार हेलपाटे मारू नये, कुठेही शासकीय यंत्रणेमध्ये फार घोळपू नये, या सगळ्या शासकीय यंत्रणेच्या चौकटीत फार आपली सर्वसामान्य शेतकरी लोक अडकू नये आणि म्हणून अशा आधुनिक पद्धतीने मोबाईलद्वारे फक्त आता या संगणकीकरणाचा, या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आता आपल्या शेतातल्या सातबाऱ्याची आणि पिकाची आपल्याला माहिती मिळणार. आदरणीय थोरात साहेबांचे दुसऱ्या गोष्टीकरता मी आभार मानेन की या ठिकाणी या पुरंदरची माती त्यांनी निवडली आणि या भूमीतून हा महाराष्ट्रभराची योजना अशी राबवण्याचा निर्णय त्यांनी चांगल्या पद्धतीचा घेतला. आज या ठिकाणी खरोखरच मी मागाशी उल्लेख केला की 2 ऑक्टोबर हे औचित्य महत्वाचं आहे, कारण महात्माजींच्या विचाराने या देशाचा पाया रचला गेला आणि तर पुढे या ठिकाणी या देशाची जडणघडण त्यांच्या विचाराने असणाऱ्या अनेक नेतृत्वाने या देशाच्या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना डोळ्यासमोर केली. अशा परिस्थितीमध्ये हे राज्य सरकार सुद्धा, महाविकास आघाडीचं सरकार आज महात्माजींच्या विचाराने आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आज या आम्ही सगळी मंडळी काम करत आहोत. आदरणीय थोरात साहेब महसूल मंत्री झाल्यापासून सातत्याने या कोरोनाच्या प्रादुर्भावात या आपल्या लोकांचा आर्थिक भार कसा कमी होईल ह्याच्याकरता मंत्रिमंडळाच्या
त्यांचं म्हणणं मांडत असतात. आणि वय फार नाविन्यपूर्वक ही योजना महाराष्ट्रभर राबवण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला आणि त्याला यश हे 100% मिळेल, कारण या योजनेची सुरुवात ही पुरंदरच्या मातीतनं झाली आहे, हे मनापासून या ठिकाणी मी उल्लेख करेन. आणि म्हणून या मातीला सुद्धा एक क्रांतिकारांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा वारसा आहे. संजय जगतापांनी ही पीक पाहणीची योजना राबवत असताना स्वाभाविकरित्या या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून आपलेही काही दुःख आपल्या सर्वांच्या समोर मांडले आहे. एकेकाळी हा दुष्काळी तालुका महाराष्ट्रातल्या पर्जन्यछायेतला जी काही जिल्हे तालुके येतात त्यामध्ये पुरंदर तालुक्याचा उल्लेख केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून स्वर्गीय चंदू काकांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यामुळे या तालुक्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. नंतरच्या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांनी सुद्धा संजय जगतापांच्या या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडत संजय जगताप जे काही सातत्याने पाणी प्रश्नासाठी संघर्ष करत होते त्यांना मदत करत ह्या परिसरामध्ये पाणी आणण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. थोरात साहेब सहज सांगत होते गाडीमध्ये की माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी सासवडला पुरंदरला सातत्याने येत होतो आणि अशा त्या काळातला सासवड आणि पुरंदर आणि आजच्या परिस्थितीतलं सासवड पुरंदर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक त्यांना पाहायला मिळाला. ही ऊसाची ही शेती, अनेक वेगवेगळ्या पिकं, फळबागांच्या पिका, या शेतातल्या पिकांचं आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न पाहायला मिळालं आणि म्हणून राज्याचा कृषी मंत्री या नात्याने आज ही जी काही पीक पाहणीची योजना ते राबवतात, जी कृषी खात्याशी संलग्न आहे, त्याचा फार मोठा लाभ या राज्यातल्या कृषी खात्यातल्या अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणून कृषी खात्याच्या वतीने सुद्धा थोरात साहेबांनी मनापासून आपले आभार मानले. आज खरं सांगायचं म्हटलं तर साहेब, इथे सासवडची नगरपालिका, जेजुरीची नगरपालिका आणि आता सासवड पुरंदर हा संपूर्ण परिसर आता पुणे शहराला लगत आहे. आता फक्त 30 मिनिटात आपण हडपसर आणि पुणे शहरामध्ये पोहोचतो. नजीकच्या काळामध्ये पुरंदर या तालुक्यामध्ये नवीन विमानतळ घातलं जाणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे जर पाणी प्रश्नाबाबतीत जर संजय जगतापांना आपण साथ दिली, इथले जे काही इतर पक्षातले कार्यकर्ते असतील, सार्वजनिक संस्था असतील, त्यांना साथ दिली तर मला खात्री आहे या पुरंदर तालुक्यातला प्रत्येक आमचा शेतकरी हा स्वतःच्या पार भिंतीवर आणि त्याच्या जिद्दीने आपलं कुटुंब संसार कुटुंब उभा केल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आज ही पीक पाहणीची मोठी योजनेचा लाभ आपल्या सगळ्यांना होणार आहे. आज स्वर्गीय विलासराव साळुंखे साहेबांच्या एक दुष्काळी तालुक्यातला पाणी प्रश्नाबाबतीत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीतला जे काही त्यांनी जे मोठं कार्य उभं केलेलं होतं त्या कार्याचा तो विचारांचा वारसा समर्थपणे जोपासना करत आदरणीय साळुंखे काकी आणि त्यांची सगळी संस्था आज मनापासून काम करत आहे. इथे येण्याआधी थोरात साहेब आणि आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी काही गोष्टींना आम्ही त्यांची भेटी केल्या, त्यांच्या संस्थेचं कामकाज पाहिलं, पानन रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि मला खात्री आहे संजयरावजी तुम्ही कसली काळजी करू नका. या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळातनं या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या पुरंदरच्या विकासासाठी लागेल ती मदत आम्ही तुमच्या पाठीशी उभी करू. परंतु पुरंदर तालुक्यातल्या स्वर्गीय चंदू काका जगताप असेल, स्वर्गीय पद्मरावजी कदम साहेब असतील, ते वनमंत्री होते, सहकार मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून जो काही विकास या तालुक्यात झाला हा पुढे विकासाची ही संपूर्ण गाडी आम्ही पुढे वेगाने तुमच्या माध्यमातून चालू ठेवू हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देतो. आणि निश्चितपणे पुन्हा एकदा हे सगळं होत असताना हे महाविकास आघाडी सरकार हे काम करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यामध्ये अजूनही आहे आणि म्हणून थोरात साहेब जेव्हा गाडीत उतरले तरी माझ्या लोकांना बिना मास्क पाहिलं आणि म्हणलं इथं काही कोरोना दिसत नाही. हे अशी भानगड नाही, पण आपण सगळी अजूनही काळजी घेतली पाहिजे. कारण कोरोनाला लढा देण्याकरता राज्य शासन म्हणून, मंत्रिमंडळातले सदस्य म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून संजय असतील आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून सौरभराव देशमुख सर असतील, या सगळ्या मंडळींची आमची काय दमछाक झाली आमचं मला माहिती. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने तळमळीची विनंती की हे विकासाची कामं तर निश्चितपणे होत राहतील, आम्ही सगळी जातीने लक्ष घालू, पण कोरोनाच्या प्रादुर्भावात पुन्हा हे आरोग्याचं संकट आपल्याला घेऊ नये. व्यक्ती म्हणून आणि आपण सगळे सामाजिक कार्यकर्ते म्हणून जी काय काळजी घ्यायची आहे ती घ्यावी, एवढंच माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये जात असताना राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेबजी थोरात यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करेल की आपण आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं. राज्याचे महसूल मंत्री
आणि ई पीक पाहणी ज्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली असे नामदार बाळासाहेब जोगपुरा. महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग म्हणून तहसीलदार कार्यालय पुरंदर यांच्या विद्यमानानं मोफत रथोत्सवाला वाटप, एक प्राणी मानव रस्त्याची सुरुवात या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे सन्माननीय कृषी राज्यमंत्री माननीय विश्वजितजी कदम, कृषी खाता आपण त्यांचं सांगतो पण त्यांची इतकी खाते की एका जमा सांगतोय इतकी खाते. आपले एक लोकप्रिय आणि कर्तव्यगार आमदार माननीय संजयजी जगताप, आदरणीय श्रीमती कल्पनाताई साळुंखे, एक कर्तव्यगार विभागीय आयुक्त माननीय सौरभराव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांत अधिकारी प्रमोदजी गायकवाड, आपले अतिरिक्त जिल्हाधिकारी सुजय देशमुख, रामदास जगताप, इथे असलेले माजी आमदार अशोकजी टेकवडे, माननीय विजयजी कोणते, माननीय संभाजीराव जिंदे, सुदामरावजी इंगळे, बाबूरावजी माऊलकर, डॉक्टर रवींद्र कुलगणे, आपल्या तहसीलदार रुपालीताई सर्वांसोबत उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आपले सरपंच, सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आज आपण सासवडला विविध कार्यक्रम येथे आयोजित केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही आलो. आज 2 ऑक्टोबर आहे महात्मा गांधींची जयंती. आज 2 ऑक्टोबर आहे लालबहादूर शास्त्रींची जयंती. दोन्ही व्यक्तिमत्व, दोन्ही विभूती, एक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम महात्मा गांधींनी केलं आणि आपल्या देशाकरता बलिदान त्यांनी केलं. त्यांचा विचार हा अहिंसा सत्याग्रहाचा होता. जगामध्ये अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयोग प्रथमच भारतामध्ये झाला आणि आज जगात कुठेही चळवळ असली तर त्या चळवळीमध्ये महात्मा गांधींचं नाव घेतलं जातं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राज्यघटना झाली, परंतु त्यामध्ये सगळा विचार राज्यघटनेमध्ये जो आला तो आपल्या संतांचे विचार आले, महात्मा गांधींचे विचार आले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली. नंतर बहुहुकूम आपली आज देश चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो. लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तान बरोबर केलं युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जय जवान जय किसान हा नारा त्यांचा आपल्याला माहिती आहे. या दोन्ही आपल्या अंतःकरणातल्या असलेल्या नेत्यांना आदरांजली आपण सर्वजण अर्ज पाहूया. सासवड आणि माझा संबंध काय असा विचार केला तर जेजुरीचा खंडोबा हे तर सगळ्यांचं आराध्य दैवत, पिढ्यानपिढ्या किती पिढ्या आणि एअरपोर्ट केला असेल आता पोहोचता येणार नाही. परंतु त्याबरोबर आणखी एक गोष्ट सांगेल की नारायणपूरचे महाराज सुद्धा आमच्या संजयवाल्यांचे फार मोठे भक्त आम्ही सगळेजण नारायणपूरच्या महाराजांचे आहे. आणखी एक संपत मी सांगेन, इथे कल्पनाताई इथे बसलेले साळुंखे, कल्पनाताई साळुंखे, मी त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजला होतो आणि नंतर लॉ कॉलेजला होतो. त्या कालखंडामध्ये स्वर्गीय विलासरावजी साळुंखे साहेबांनी पाणी पंचायत सुरू केली आणि त्यांच्या पाणी पंचायत या संस्थेचा आणि त्यांच्या जे काम होतं त्यांचा एक कार्यकर्ता, विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मी त्यावेळेस काम करत होतो. याला आता झाले 45 वर्ष. 45 वर्षामध्ये कायम पाणी पंचायत विलासरावजी जरी आज इकडे आलो नसलो तरी कायम संपर्कात आहे आणि मला आनंद वाटत असतो, अभिमान वाटत असतो
की मी पाणी पंचायतचा कार्यकर्ता म्हणून सासवड तालुक्यात काम केलेलं आहे. मला आठवतं नायगाव, आम्ही रविवारी नायगावला येत असायचो आणि कल्पनाताई त्यावेळेस एक गोष्ट म्हणत असायच्या की आपण इथं काय खायचं, फक्त मीठ बाहेरून आणायचं, बाकी आपलं आपलं असं पाहिजे. आणि त्यांच्या हातचा स्वयंपाक मी खाल्लेला आहे बऱ्याच वेळा. त्यावेळेस सासवड तालुका आज थोडा बदललेला मला दिसला, पण कल्पना करा 72 ते 78 जो कालखंड माझा होता, त्या कालखंडामध्ये या तालुक्यात दुष्काळी तालुका म्हणून घोषित. आणि विलासरावजींचं म्हणणं होतं की काय एक घेतलं पाहिजे की माणसी अर्धा एकर किंवा कुटुंबाला 2.5 एकर तरी बागायत जमीन असली पाहिजे की ते कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकतं. संपूर्ण जीवन त्यांनी त्याकरता वाहिलं. मला एक गोष्ट, विलासरावजी जाऊन बरेच वर्ष झाले, तर आदरणीय कल्पनाताई साळुंखे त्यांच्या सगळे सहकारी आज मला भेटत असताना मला आनंद याचा वाटतो की ते काम इतक्या वर्षानंतर सुद्धा कल्पनाताई तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी सातत्यानं पुढे चालू ठेवलं, वाढवलं. याकरता तुमचं पहिलं अभिनंदन मला सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने करावं वाटतं. एक सुंदर अशा पद्धतीचं काम आज त्यांचं चाललेलं आहे. आजही मी तुमचाच कार्यकर्ता मानायला हरकत नाही. शेवटी पाणी हा शेतकऱ्याच्या जीवनाचा भाग आहे. पाणी नसेल तर काहीच नाही. पाण्याकरता जो काम करतो त्याचा कार्यकर्ता आपण मानण्यामध्ये काहीच अडचण नसते. मला इथे आपल्या सासवडचा संबंध सांगत असताना हे सांगितलं पाहिजे की आदरणीय स्वर्गीय चंदू काका जगताप म्हणजे एक जीवा भावाचं नाव आमचं सगळ्यांचं, मनापासून ज्यांच्यावर प्रेम करावं जे आमच्यावर प्रेम करत होते असं नाव म्हणजे चंदू काका जगताप. त्यांनी काय एक जिव्हाळ्याचं नातं हे आमच्या बरोबर जपलं, वाढवलं आणि ते करत असताना सासवड तालुका खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळला. आज सासवड तालुक्यातल्या सगळ्या बदल पाहत असताना चंदू काकांनी त्याची मुहूर्तमेढ ठेवली. आणि आनंदाचा आहे की आमचे मित्र एक तरुण आमदार, धराडीचा आमदार संजय जगताप हे सगळे विषय घेऊन पुढे जात आहेत. मनापासून काम करणारा कार्यकर्ता, राज्याला मनापासून काम करणारा कार्यकर्ता संजय जगतापांच्या रूपाने मिळालेला आहे असं मला त्या निमित्तानं म्हणावं लागेल. एक परंपरा पुढे नेण्याचं काम ते करतायत. त्यांचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी ते करतोय. आजचा कार्यक्रम आम्ही जिथला महसूल विभागाचा हा कार्यक्रम, त्याचा कार्यक्रम सरकारी. एक गोष्ट आहे की महसूल विभाग यापूर्वी सुद्धा मी सांभाळलेला आहे आणि तो सांभाळत असताना नागरिकांना ज्या सुविधा असतात त्या सुविधा सहजतेने मिळाल्या पाहिजे, बिनचूक मिळाल्या पाहिजे, पारदर्शक पद्धतीने मिळाल्या पाहिजे हे सूत्र ठेवून यापूर्वी सुद्धा मी काम केलेलं. सातबाराचा जे डिजिटलाइज करायचा तो कालखंड माझा त्यावेळेसच मी सुरू केलं होतं. त्यामुळे ते काम आता पूर्ण होत आलंय. आमच्या तलाठी बांधवांनी यांनी खूप काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. ते रामदासजी जगताप आमचे बसलेले या सगळ्या मंडळीवर प्रशासन शेवटी एवढा सातबारा सगळा भरायचा आणि बिनचूक भरायचा. त्यामध्ये असलेले दोष काढून टाकायचे, सोपी गोष्ट नाही. सगळे काही दोष असतील, ज्याला काही रकाने ओझर भरलेले असतील, सगळं साफ करायचं आणि स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचा सातबारा द्यायचा हे सूत्र ठेवून काम केलं गेलं. वर्षानुवर्ष काम त्यामध्ये चाललं आणि त्या कामातून सातबारा तयार झाला. आता आम्ही काय केलं का की पुन्हा महसूल विभाग मिळाल्यानंतर आमच्या जेवढे होते त्यावेळेस त्यांनी एक कल्पना मांडली की आपण सातबारा वर्षानुवर्ष एकच प्रकारचा सातबारा आहे, त्याच्यात बदल करू बघा. आता नव्या युगाचा सातबारा तयार करू, नवा सातबारा तयार करू आणि त्या पद्धतीने सातबारा आम्ही नवा तयार केला. तुम्हाला लक्षात येईल की आता तो नवा सातबारा नव्या रूपामध्ये आता तुम्हाला प्रिंट आउट त्याचा निघतो. मोबाईलवर सुद्धा तुमचा सातबारा पास आहे, तो जगात कुठेही पास आहे. तुम्हाला लक्षात येईल की सातबारा पहिला आता त्याच्यापेक्षा खूप बदल केलाय, सोपा केलेला आहे. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे त्यात दिसेल याची काळजी
घेतलेली आहे. चुकीच्या नोंदी काढून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, पोट खराबा हा जो विषय होता तो सुद्धा जर तुम्हाला नको असेल तर तो काढून टाकण्याची तयारी आमची आहे. एक अर्ज घ्या, तुमचा पोट खराबा सुद्धा निघून जाईल, याची सुद्धा व्यवस्था करू. आता सातबारा आपण जो पाहतो तो सातबारा नव्या स्वरूपात आहे. त्याच्यावर जो फेरफार असतो, फेरफार क्रमांक, त्यामध्ये आणखी एक बदल आपण केलेला आहे की 2016 नंतरचे फेरफार सगळे तुम्हाला आता पुन्हा जरा सातबारा प्रिंट आउट मध्ये मिळतो तसा कुठेही तुम्हाला मिळणार आहे. आणखी सोपं करणार आहे की सातबारा काढला, तुम्हाला फेरफार पाहिजे, त्याच्यावर क्लिक केलं त्या नंबरवर तर तो प्रिंट आउट तुमचा निघत जाईल, अशी व्यवस्था लवकरच करणार आहे. म्हणजे आमच्या तलाठी बांधवांना फार त्रास होणार नाही याची काळजी मी घेतोय. तुम्हाला सांगतो की कागद रजिस्टर केला तर त्याचा सुद्धा इन्व्हिटेशन केला म्हणतात, ई फेरफार, तो सुद्धा ऑटोमॅटिक करत आपण चाललेलो आहोत. त्यामध्ये सुद्धा ना आमच्या तलाठी बांधवांना त्रास आहे ना तुम्हाला. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त पारदर्शक, सोपं, काळजीपूर्वक आपण करत आहोत. यामध्ये आणखी एक बदल आता ही पीक पाहणीच्या निमित्ताने केला की त्याचा कार्यक्रम आज आपण इथे केलेला आहे. या ई पीक पाहणीमध्ये तुम्हाला पूर्वी आपण तलाठी आमचे सगळे असायचे कामगार तलाठी वर्ग, आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, आमच्याकडे आप्पा म्हणतात, कुणी आप्पा साहेब म्हणतं, तुम्ही तात्या म्हणत असाल, कुणी काका साहेब म्हणतं, कुणी भाऊसाहेब म्हणतं. निम्या ठिकाणी तलाठी बांधवाला वेगळे नाव, तुमच्याकडे काय मला माहित नाही. इकडे भाऊसाहेब, इकडे भाऊसाहेब आहे तुमच्याकडे, आमच्याकडे आप्पा साहेब. त्यांचा रोग काय काय काही ज्यांना जो त्रास होतो, ज्यांना जो त्रास होतो तो त्रास इतका आम्ही सांगत खरं सांगा मला. एक सजा आहे, सजामध्ये 5 गाव आहे, एवढे मोठे खातेदार आहे, खाते त्याच्यामध्ये पीक आहे. त्या आमच्या तलाठी बांधवांनी कसं कसं बंधू आहेत, आता भगिनी आहे, मला माहिती आहे तलाठी भगिनी सुद्धा बरेच मोठ्या संख्येने त्यांनी ती पीक पाहणी बिनचूक करतो, सगळे गाव फिरू शकतो एवढं. मग शेवटी आणलं, तू काय लावलं रे, तू काय लावलं, मग आपले काही तलाठी त्यांना मदत करणारे 4 जण असतात, ते काही नोंदी घेतात आणि ते बिनचूक होत नव्हतं. अडचणी त्यामध्ये असायच्या. आणि म्हणून टाटा ट्रस्ट या संस्थेनं त्यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी त्या प्रकारचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये मदत केली आणि त्यामधून आता आपण ही पीक पाहणी सुरू केली की तुमची पीक पाहणी आता तुम्हीच करायची आहे. मला एक गोष्ट त्या निमित्तानं सांगेल. आता तक्रार येत का अजून काही ठिकाणी रेंज मिळत नाही, डाउनलोड होत नाही, अपलोड होत नाही, काय काय चाललंय. तेव्हा हा प्रयोग इथे करण्या अगोदर, महाराष्ट्राचा करण्या अगोदर मी माझ्या तालुक्यात केला. काय प्रयोग करायचा तो अपलोड करू आणि मला त्यामध्ये 95% यश आलं. फक्त 5% नोंदी आम्हाला त्यांनी हाताने करावं लागल्या, बाकी सगळ्या नोंदी या आमच्या शेतकऱ्यांनी केल्या. फार अवघड अजिबात नाही, सहज प्रयोग म्हणून जरी करून पाहिलं तुम्हाला लक्षात कार्य काही फार अवघड नाही. फक्त डाउनलोड ऍप करायचा, तर डाउनलोड करून घ्या, आमचे तलाठी बांधव करून देतील. आपल्या घरातलं मुलगा सुद्धा लहान पोराला जर सांगितलं ना 8-10 तर ते डाउनलोड करून मला तो ऍप कसं करून देईल. त्यानंतर वाटाणे फक्त टिक चालायचा एक फोटो काढायचा. तेव्हा तुमच्या पिकाचाच फोटो काढावा लागतो. तुम्ही म्हटलं आपण आता घरी बसून फोटो काय झाला किंवा दुसऱ्याच पिकाचा काढतो विकणार नाही, तसं त्याच्यात टेक्निक आहे, तुमच्याच पिकाचा काढावा लागतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की अत्यंत सोपं आहे. आता तुम्ही सगळे मोबाईल वापरता, तुम्हाला व्हॉट्सअप सगळे चालतं आणि ही पीक पाहणी कशी चालत नाही. किती जण रे व्हॉट्सअप वापरणारे सापडतात का आपल्याला. म्हणजे सोपं आहे, फक्त आपल्याला ते करायचं. मी तुम्हाला सांगतो की याचा फायदा काय. पहिला एक फायदा तेव्हा महसूल विभागाला काय गोष्ट आहे की महसूल विभागाकरता एकच गोष्ट की कायदेशीर बाब आहे. कोण वहिवाट करतं, काय करतं, याच्याकरता महसूल विभागाचा विषय आहे. हे करतो कायदेशीर बाब.
त्यानंतर कृषी विभागाला म्हणजेच आमच्या विश्वजित कदम साहेबांच्या डिपार्टमेंटला सगळ्यात मोठा फायदा त्यामध्ये आहे की कोणत्या पिकाची क्षेत्र किती वाढतंय किंवा कमी होतंय हे एकदा बटन दाबलं तर लगेच कळत आज पीक किती वाढलं, आज सोयाबीन किती आहे, आज कापूस किती होतोय, तुमच्याकडे हॉर्टिकल्चर किती आहे, या धानगीर किती आहे, सीताफळ किती आहे, ऊसाचं पीक किती आहे. एका बटन दाबलं की तुम्हाला कळत चालणार की ऊसाचं क्षेत्र कसं वाढत चाललंय, सोयाबीनचं क्षेत्र कसं वाढत चाललंय, सूर्यफूल किती होत आहे, कांद्याच्या पिकाचं काय होणार. कांद्याचं पीक वाढतंय तुम्हाला दिसायला लागलं की तुम्ही कंट्रोल करून घ्यावं लागेल, थांबा नाही तर माती बोलू. टमाटो किती होणार, भाजीपाला काय होणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती होणार की कोणतं पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रात किती वाढतंय आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते कुठं वाढतंय हे सुद्धा माहिती होण्याची ताकद याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही सहज कल्पना करा की ज्यावेळेस असा प्रकारचा ऍप संपूर्ण देशामध्ये लागू होईल तर कोणतं पीक किती वाढतं, तेलबिया किती वाढत आहेत, सोयाबीनचं काय होतंय, तेलबिया काय होतंय, भुईमुगाचं काय होतंय, तर कोणतं पीक किती वाढतंय कळल्यानंतर सगळं नियोजन करणं देशाकरता सुद्धा सोपं होणार आहे. आणि म्हणून आम्ही केंद्राला सुद्धा सांगितलं, केंद्राला सुद्धा विनंती केली, टाटा ट्रस्टला विनंती केली की आम्ही जो प्रयोग करतोय हा तुम्ही देशामध्ये लागू करा. देशामध्ये लागू केल्यानंतर नियोजनावर खूप मोठा म्हणजे वन विभाग जो आहे मार्केटिंग याच्यामध्ये सुद्धा खूप फायदे त्याचे होणार आहे. म्हणून देशात लागू करा अशी नाही, परंतु सुरुवात एक दिवस तर होणारच आहे. आज तर उद्या होणार, नियोजन होणार, ऑनलाईन पद्धतीने चालणार. सुरुवात आपण केली हे तर महत्वाचं मानावंच लागेल तुम्हाला. आणि याचा हे सगळे फायदे होणार. परंतु याच्या व्यतिरिक्त आता मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, मराठवाड्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली की ते गुलाब नावाचं वादळ नावाला गुलाब आहे आणि सगळे काटे गेले. इतका त्रास झालाय. नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नागपूर प्रचंड नुकसान झालंय. इतरच क्षेत्रात झालेलं आहे पण त्यांचं प्रचंड नुकसान झालं. आता तिचं सर्वेक्षण करायचं. ही पीक पाहणीनं काय होणार, ही पीक पाहणीनं लगेच लक्ष देणार की कोणते पिकं किती आहे, किती क्षेत्राचे मिश्र पिके कोणते ते लक्षात येणार. आणि फक्त प्रिंटआउट काढायचं काम बाकी राहणार, फिरण्याची गरज नाही. प्रत्यक्ष तिथं बांधावर जायचं असली परिस्थिती ते बांधावर जावं लागेल, पण तो सरसकट जाण्याची गरज लागणार नाही. हे नियोजन त्याचं आहे. विमा उतरवला जातो पिकांचा, किती क्षेत्राचा विमा उतरवला गेला, त्याची स्थिती काय आहे, याला एकदा सॅटेलाइट जोडलं तर आणखी काही गोष्टी सोप्या होणार. हे कोणतं पीक कुठं आहे सॅटेलाइट बरोबर सांगत त्या पिकाची परिस्थिती काय आहे. हे बदलते तत्वमाने बदलते पाठवायची ते होणार. अनुदान द्यायचे, कोणत्या पिकाला अनुदान द्यायचं, एखाद्या पिकाचं अनुदान द्यायचं असेल, सोयाबीनचं कीड आली, मागे लष्करवाडी आली होती, त्याला अनुदान द्यायचं. तर कुठं कुठं कोणत्या शेतकऱ्याकडे आहे हे पक्क कळलं आहे, नंतर आकडा वाढायचा नाही, एवढे पैसे पोहोचते. हे नव्या युगाचा सुरुवात आहे, नव्या युगाची सुरुवात आहे. आणि ती महाराष्ट्रात आपण करतो आहोत. आपण प्रगतशील शेतकरी आहोत. तक्रारी करण्याचं कारण नाही, अडचण असेल तर विचारून घ्या. पण ही पीक पाहणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे. देशाकरता मार्गदर्शक ठरेल असं काम आपल्याला या निमित्तानं करायचं. मी तुम्हाला सांगेल की आणखी खूप गोष्टी आहेत. खरं की संकटामागे संकट चालू आहेत. या आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यानंतर कोरोनाचं संकट आलं, चक्रीवादळाचे संकट आले, अतिवृष्टीचे संकट आले. हे तुम्हाला मला अतिवृष्टी संकट फार जाणवत नाही. सासवड तालुक्याला नाही, संगमे तालुक्याला नाही, अजून आपले तळे भरले नाही, ही वस्तुस्थिती असते. काल पाऊस झाला म्हणून बरं झालं, सासवडला पाऊस झाला, आनंद वाटला. नाही तर आम्ही एक वेळ असं म्हणायचो की जे कोणी झाली तर आमच्या काही अडचण नाही असं म्हणत असायचं, तुम्हाला माहिती. परंतु ह्या सगळ्यामध्ये पाऊस झालाय, तो मला ऊसाचं पीक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. नवं रान आहे, पाणी आहे, म्हटल्याने ऊसाचं पिकं चांगली झालेली आहे. एक समाधानाचं वातावरण पावसात त्रास झालेला आहे, पण समाजात पाणी तिथं झालं तिथं त्रास त्याचे परत आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार आहे. म्हणून आमचा
महसूल विभागाचा हा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन या निमित्तानं मी आपल्याला करतो. पांढरण रस्त्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आमदार महोदय सातत्याने आग्रही असतात. रस्ते पांढरण रस्ते झाले पाहिजे आणि चांगले झाले पाहिजे हा आग्रह त्यांचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा सरकार म्हणून धोरण आम्ही निश्चितपणे घेऊ. तर शेतकऱ्यांचे पांढरण रस्ते चांगले झाले पाहिजे त्याकरता पूर्ण प्रयत्नशील आम्ही राहू. सासवड तालुका संजयजी जगताप आपले सासवड तालुका तुमच्या संस्था यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे भक्कमपणे उभे राहणार आहोत याची ग्वाही आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.